नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सगळ्यात मोठी आणि भारतासाठी धक्कादायक बातमी. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये जो संघर्ष चालू आहे, या संघर्षामध्ये अमेरिकेने जे आज पाऊल उचललं ते भारतासाठी हे धोकादायक आहे. भारताच्या हिताचं नाही, भारताला ते हानिकारक ठरू शकतं. कारण चाबहार जे पोर्ट आहे त्या पोर्टवरती हल्ला झाल्याची माहिती समोर येते आणि हे धक्कादायक गोष्ट आहे भारतासाठी. जे एखादी शत्रू राष्ट्र करू शकणार नाही ते काम आपल्या मित्र राष्ट्र म्हणजे अमेरिकेने केलेलं आहे. आता हे चाबहार पोर्ट हे एवढं इम्पॉर्टंट का आहे, याचं महत्त्व का आहे, हे तुम्हाला प्रश्न पडला असेल. कारण चाबहार पोर्ट हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण हे जरी इराणमध्ये स्थित असलं तरी हे आपल्याला इराण, अफगाणिस्तान आणि मध्य पूर्वमध्ये जे काही देश आहेत त्यांच्याशी ट्रान्सपोर्ट किंवा त्यांच्याशी माल वाहतुकीची जे जहाज आहेत हे करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ते पोर्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता अमेरिकेने इथे हल्ले केल्याची माहिती समोर येते आणि इथं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं असल्याचंही सांगितलं जाते. आता सगळ्यात महत्त्वाचं इथे काय आहे तर ते म्हणजे आपल्याला पाकिस्तानची मध्य पूर्वमध्ये किंवा अफगाणिस्तानमध्ये ट्रान्सपोर्ट करण्यासाठी गरज पडू नये यासाठी चाबहार पोर्ट हा भारतासाठी महत्त्वाचा आहे. आणि या चाबहार पोर्टमध्ये एक टर्मिनल हा भारताने विकसित केलेला आहे आणि तिथं भारताने करोडो रुपये लावलेले आहेत. आता तिथला जो हे आहे शाहीद बेस्ती टर्मिनल हे भारताने विकसित केलेला आहे आणि इथे भारताची करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे. आता त्याच ठिकाणी अमेरिकेने हल्ले केल्यामुळे आता प्रश्न निर्माण झाला आहे की नेमकं अमेरिकेला काय साध्य करायचं आहे. अमेरिकेला असं तर नाही ना की जे इराणला किंवा इराणच्या बाबतीमध्ये तटस्थ भूमिका घेणारा जो भारत आहे याला अडचणीमध्ये आणायचं, म्हणजे कुठंतरी भारत आवाज निघेल, म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो नाक दाबलं आणि तोंड उघडतं, अशा पद्धतीनं काही प्लॅन चाललाय का, हे आता कुठंतरी दिसतंय आणि हे आता ह्या हल्ल्यावरनं कुठंतरी पाहायला मिळते. त्यामुळे हा जो चाबहार पोर्ट आहे हा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. तिथे अमेरिकेने हल्ला करणं त्या ठिकाणावरती हे अपेक्षित नव्हतं. अमेरिकेने तिथं हल्ला केल्यामुळे हे भारताच्या अस्मितेला किंवा भारताच्या इन्व्हेस्टमेंट किंवा भारताची जी कमजोरी आहे, कारण भारत पाकिस्तानमधनं ट्रान्सपोर्ट करू शकत नाही, कारण तिथनं पाकिस्तानचा जो एक पोर्ट आहे ते 170 किमी आहे आणि भारताचे जे जहाज जातात तर पाकिस्तानला वळसा घालून त्या आपल्या चाबहार पोर्टने अफगाणिस्तान व्हाया आशियामध्ये जे काही देश आहेत तिथे जातात. तर ते हे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं आणि तेच भारताची नस आता अमेरिकेने दाबल्यासारखं झालेलं आहे. आणि अमेरिकेने ह्या इराणच्या चाबहार पोर्टवरती हल्ला केलाय, ही सगळ्यात धक्कादायक गोष्ट हे भारतासाठी असणार आहे. यावरती आपलं काय मत आहे आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळू शकता. जय हिंद.